देशातील बालकामगार पद्धतीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या बालहक्क संरक्षण आयोगाने राष्ट्रीय पातळीवर एक अधिकृत सार्वजनिक व्हॉट्सॲप नंबर जाहीर करावा अशी मागणी महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय बाल आयोग नवी दिल्ली आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई यांना पत्र पाठवले आहे। प्रमोद झिंजाडे यांनी या पत्रामध्ये सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे। सरकारने एक अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला तर समाजातील कोणताही जागरूक नागरिक कुठेही बालकामगार काम करताना आढळल्यास किंवा एखाद्या मुलीची छेडछाड होत असल्याचे दिसल्यास तात्काळ गुगल मॅपच्या सहाय्याने अचूक लोकेशनसह त्या घटनेचा फोटो काढून या नंबरवर पाठवू शकेल। हा फोटो आणि लोकेशन संबंधित विभागाला प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणेला त्या घटनेचा अचूक पत्ता मिळणे सोपे होईल। त्यानंतर 24 ते 48 तासांच्या ठराविक कालमर्यादेत संबंधित तपास यंत्रणा व पोलीस प्रशासन थेट त्या ठिकाणी पोहोचून पीडित मुलामुलींची सुटका करू शकतील। सुटका केलेल्या बालकांना पुढील पुनर्वसनासाठी बालकल्याण समितीसमोर सादर करणेही यामुळे सुलभ होणार आहे असे म्हटले आहे। सध्याच्या डिजिटल युगात हा निर्णय झाल्यास तो भारतातील कोट्यवधी मुलामुलींच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरेल। बालकांवरील अत्याचार आणि बालमजुरी रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे या सुविधेमुळे शक्य होईल असेही प्रमोद झिंजाडे यांनी यावेळी म्हटले आहे।